नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महामानवाच्या विचारधनाचा जागर घडविणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. जगाच्या पाठीवरील देशांच्या यादीमधील अगदी आगळा वेगळा देश म्हणजे भारत. सिंधुस्थान, हिंदुस्थान, इंडिया अशा बहुअभिधानाने परिचित असलेला आपला हा देश. पण त्यातही भारत हे त्याचे सर्वाधिक पॉप्युलर नाव. भा म्हणजे प्रज्ञा, प्रतिभा यांची प्रभा आणि रत म्हणजे रममाण होणे. प्रज्ञा प्रतिभेच्या साधनेमध्ये रममाण झालेला देश म्हणून त्याचे नाव भारत. अशी समाज मनात रूढ असलेली एक व्युत्पत्ती. यासाठी अनेकानेक दाखले दिले जातात, पण वरील नामाभिधान सर्वार्थाने सिद्ध करणारा आधुनिक काळातील विद्वत व्यासंगाचा सगळ्यात ठळक दाखला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या अवघ्या 65 वर्षांच्या आयुष्यात बाबासाहेबांनी अतिशय महत्वपूर्ण कामे केली. दलित, शोषित, पीडितांचे जागरण, संघटन, प्रबोधन, संविधानाची निर्मिती आणि त्याच्या आधारे न्याय्य हक्कांचे संरक्षण. सहसा कुणी ज्या वाटेला जाणार नाही अशा समाजासाठी अनिवार्य असणाऱ्या विषयांवर मूलभूत स्वरूपाचे लेखन, संपादन असे हिमालयाच्या उंचीचे योगदान त्यांनी देशाच्या जडणघडणीत दिलेले आहे. परंतु या सगळ्यांसोबत आपल्या आरंभिक आयुष्यामध्ये प्रतिकूलतेची पर्वा न करता त्यांनी जो व्यासंग कमावला तो तमाम विद्यार्थी वर्गासाठी दीपस्तंभ ठरणारा आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकसंग आणि व्यासंग यांचा दुर्मिळ समन्वय साधणारे अपवादभूत उदाहरण ठरतात. या महामानवाच्या महापरिनिर्वाणाला 64 वर्षे होऊन गेली आहेत, पण त्यांच्या विचारांची आणि दुर्मिळ अशा विद्वत साधनेची प्रासंगिकता आजही अबाधित आहे. म्हणून कठीण काळात या महामानवाचे स्मरण अधिकाधिक गडद व्हायला हवे. तरुण पिढीकडून त्यांच्या विचारधनाचे जागरण व्हायला हवे. असाच एक लहानसा प्रयत्न आम्ही युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूहाच्या माध्यमातून करतो आहोत. दिनांक 12 एप्रिल ते 17 एप्रिल 2021 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधनाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयास आमचे विद्यार्थी करणार आहेत. यामध्ये स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेला ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा मूलभूत ग्रंथ, डॉक्टर धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वपूर्ण चरित्र, डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांचे द इसेन्शियल आंबेडकर, अरुंधती रॉय लिखित द डॉक्टर अँड द सेंट हे वादग्रस्त परंतु महत्वाचे पुस्तक. याशिवाय पद्मश्री दया पवार यांनी बाबासाहेबांचे सर्वस्पर्शित्व अधोरेखित करण्यासाठी संपादित केलेला ग्रंथ आणि द शेअर्ड मिरर या प्रतिष्ठित संस्थेचे संपादन असलेले व्हॉट बाबासाहेब आंबेडकर मीन्स टू मी अशा ग्रंथ संपदेचा या परिचय मालिकेत समावेश आहे. या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र, कार्य आणि विचारधन यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी स्वतःहून या महामानवाचे वेगळेपण आणि मोठेपण समजून घ्यावे एवढ्याच मर्यादित हेतूने आम्ही ही धडपड करतो आहोत. अर्थात या धडपडीत आमच्या विद्यार्थ्यांकडून काही चुका होतील, काही उणीवाही राहतील, परंतु या प्रवासातून त्यांच्या विवेकाचा जागर अविरत चालू राहील हा आशावाद आम्हाला महत्वाचा वाटतो. कोरोना कहराच्या हतबल करून टाकणाऱ्या या काळात ज्यांचे अवघे आयुष्य हेच संघर्षाचे समर होते अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृतिशील स्मरण आपणा सगळ्यांना जगण्याची नवी उमेद मिळवून देईल अशी आमची अपेक्षा आहे. आपण आमच्या याही उपक्रमाला मनापासून दाद द्यावी ही नम्र विनंती. प्रिय मित्र हो, नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या या इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह अशा या उपक्रमामध्ये या उपक्रमाशी जोडल्या गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी योगेश गाडे अगदी मनापासून स्वागत करतो. मित्र हो, या अभिनव अशा उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल, मला व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल या उपक्रमाचे कोऑर्डिनेटर डॉक्टर विश्वाधर देशमुख सरांचे मी अगदी मनापासून आभार मानतो.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना वैचारिक अभिवादन करण्याच्या उद्देशाने त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित असणाऱ्या पुस्तकांचा परिचय करून देण्याची सिरीज आपण या माध्यमातून चालवत आहोत. यामध्ये आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आधारित असणाऱ्या एका गौरव ग्रंथाचा परिचय करून देणार आहे. माझ्या दृष्टीने हा अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा गौरव ग्रंथ आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मल्टी डायमेन्शनल असे व्यक्तिमत्व होते आणि या पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मल्टी डायमेन्शनचा वेध घेण्याचा, त्यावरती भाष्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मला जर कोणी विचारले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आधारित असणारं कोणतं पुस्तक वाचावं, तर मी या गौरव ग्रंथाचं नाव आवर्जून मेन्शन करीन. याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विविध पैलू होते, त्या सर्व पैलूंचा वेध घेणारं, त्या पैलूंची वाचकांना ओळख करून देणारा महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा गौरव ग्रंथ आहे. जवळपास 474 पानाचा हा गौरव ग्रंथ आहे. यामध्ये 40 लेख इन्क्लूड आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याचे अनालिसिस करण्याचा प्रयत्न लेखक महोदयांनी या लेखांच्या माध्यमातून केलेला आहे. हा गौरव ग्रंथ वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही दुर्लक्षित पैलू नक्कीच वाचकांच्या लक्षात येतील असा मला विश्वास आहे. खरं तर सर्वच्या सर्व लेखांचा परिचय करून द्यायला मला नक्कीच आवडलं असतं, पण 474 पानाचा दीर्घ स्वरूपाचा हा ग्रंथ असल्यामुळे मला वाटते सर्वच्या सर्व लेखांचा परिचय करून देणे काही शक्य नाही. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून मला जे लेख महत्वाचे वाटतात, ज्या लेखांचा मी आपल्याला परिचय करून द्यावा असे मला वाटते, अशा काही निवडक आणि महत्वपूर्ण लेखांचा मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परिचय करून देणार आहे. अगदी चिकित्सक अप्रोच ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध पैलू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध क्षेत्रातील कार्य स्पष्ट करण्याचा प्रयत्न लेखकांनी या लेखांच्या माध्यमातून केलेला आहे. या 40 लेखामधला पहिला लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाज रचनेची सैद्धांतिक मांडणी. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, समाज रचना ही कॉन्सेप्ट संदिग्ध स्वरूपाची आहे. हर्बर्ट स्पेन्सरने ज्याप्रमाणे इंद्रियांचं कार्य चालते, विविध घटकांच्या संबंधाने ज्याप्रमाणे इंद्रियांचं कार्य चालते, त्याचप्रमाणे समाज रचना असते अशी व्याख्या केलेली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत लिखाणामध्ये समाज रचना ही इंद्रिय रचनेसारखी असते असं कुठेही डॉक्टर आंबेडकरांनी मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे आपण असं कन्सिडर करू शकतो की समाज रचनेची ही व्याख्या किंवा हर्बर्ट स्पेन्सरने मांडलेली समाज रचनेची ही कॉन्सेप्ट डॉक्टर आंबेडकरांना मान्य नसावी. खरं तर डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या भाषणामध्ये समाज रचना हा शब्द पुन्हा पुन्हा
वापरलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांचा अॅनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या ग्रंथामध्ये सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी समाज रचना हा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला आहे. पण डॉक्टर आंबेडकरांना एक्सपेक्टेड समाज रचना काय होती याचा कुठेही उल्लेख आढळत नाही, असं लेखक या ठिकाणी नमूद करतात. यामधला दुसरा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील दलित चळवळ. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातील दलित चळवळींचा अभ्यास केला असता असे दिसून येते की या काळात किंवा या राज्यात निर्माण झालेल्या दलित चळवळी या वसाहतवादी प्रभावातून आणि जातीयतेवर आधारलेल्या समाज व्यवस्थेतून निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. (1917) पर्यंत या दलित चळवळीचं स्वरूप राज्यापुरतं मर्यादित होतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशाची, वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळी दलित चळवळ. पण 1930 नंतर या सर्व दलित चळवळींना एकवटून याचं नेतृत्व डॉक्टर आंबेडकरांकडे आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे या दलित चळवळीचे नेतृत्व आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रभावीपणे दलितांच्या मागण्या मांडल्या आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या मुक्ती लढ्याचे खरेखुरे नेते ठरतात असं म्हणता येईल. यामधला पुढचा लेख आहे जाती निर्मूलन पुस्तक, एक चिकित्सा. असं म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अॅनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक आपल्या सर्वांना परिचित आहे. हा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महत्वपूर्ण पुस्तकाचा परिचय करून देणारा आहे. मला वाटते की वाचकांनी, हा ग्रंथ वाचत असणाऱ्या वाचकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अॅनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ वाचला पाहिजे अशी लेखकाची अपेक्षा असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये अॅनिहिलेशन ऑफ कास्ट नावाच्या ग्रंथाच्या एकूण 3 आवृत्त्या निघाल्या आहेत. जवळपास भारतातील सर्वच भाषांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुस्तक अनुवादित झालं आहे. मित्रहो, यावरून आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील किंवा त्यांच्या एकंदरीत लेखनामधील हा एक महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ग्रंथ आहे. म्हणून आपण सर्वांनी जाती निर्मूलन हा बाबासाहेबांचा ग्रंथ किंवा पुस्तक वाचायला हवं असं मला वाटते. यापुढचा लेख आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. फ्रीडम, इक्विलिटी आणि फ्रॅटर्निटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकंदरीत लिखाण आपण अभ्यासलं किंवा त्यांची भाषणे ऐकली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी तत्वे आहेत ती रिपीटेडली मेन्शन केलेली आपल्याला दिसून येतात. महाडच्या परिषदेसमोर केलेल्या अध्यक्षीय भाषणापासून ते बुद्ध अँड हिज धम्मा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथापर्यंत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा डॉक्टर आंबेडकर पुन्हा पुन्हा रेफरन्स देतात. अॅनिहिलेशन ऑफ कास्ट नावाच्या त्यांच्या महत्वपूर्ण ग्रंथामध्ये डॉक्टर आंबेडकर नमूद करतात की मला जर कोणी विचारले की तुमचा आदर्श समाज कोणत्या तत्वावर आधारलेला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझं उत्तर असेल माझा आदर्श समाज हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर आधारलेला असेल. मुक्ती कोण पंथे या त्यांच्या अतिशय गाजलेल्या भाषणामध्ये सुद्धा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे
व्यक्तीच्या उन्नतीसाठी, व्यक्तीच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेले आपल्याला दिसून येते. एकंदरीत काय तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुरस्कर्ते होते असं आपल्याला म्हणता येईल. यापुढचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक समाज. वर्णावर आधारलेल्या समाज रचनेमधून शूद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजाला साध्या अधिकारापासून देखील वंचित ठेवले गेले होते. ज्या भारतीय संस्कृतीला आपल्या आध्यात्मिक परंपरेचा अभिमान वाटत राहिला आहे, हेवा वाटत राहिला आहे, त्या भारतीय संस्कृतीने इतक्या खालच्या पातळीवर जाऊन सिद्धांत आणि आचरण यामध्ये तफावत ठेवून पाखंडाला खतपाणी घालावे ही दुर्दैवी बाब आहे असं डॉक्टर आंबेडकर नमूद करतात. या सर्व पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या युगपुरुष नेत्याचं आगमन हे फार महत्वाचे ठरते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या काळामध्ये इष्ट परिवर्तनासाठी प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही नुसते राजकीय नेते नव्हते, ते काही फक्त क्रांतिकारक किंवा रणधुरंधर नव्हते, तर ते एक अभ्यासू, विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ होते. हे आपण समजून घेतले पाहिजे. यापुढचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुटुंब नियोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते, पण अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही प्रतिमा कुठंतरी दुर्लक्षित राहिल्याचे आपल्याला दिसून येते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूलतः अर्थशास्त्रज्ञ होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. भारतातील शेती व शेतकरी, शेतमजुरांची परिस्थिती, भारतातील लोकसंख्या, दारिद्र्य वगैरे सर्व संकल्पनांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी बारकाईने अभ्यास केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रण याबाबतचे विचार समजावून घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीने मुंबई विधिमंडळासमोर मांडलेला ठराव आपल्याला अभ्यासावा लागेल. 1938 साली बाबासाहेबांनी संतती नियमनाविषयक ठराव मांडला, पण कुटुंब नियोजनाच्या व संतती नियमनाच्या या ठरावाला मान्यता मिळून त्याचा शासनाने अवलंब करावयाला 1951 हे साल उजडावे लागले असे लेखक या लेखामध्ये नमूद करतात. यापुढचा लेख आहे सामाजिक लोकशाही, डॉक्टर आंबेडकरांचे राजकीय समाजशास्त्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी लोकशाही ही सामाजिक लोकशाही होती. त्यांनी लोकशाहीप्रमाणेच सामाजिक न्यायाच्या तत्वाला आपल्या विचारामध्ये अग्रस्थान दिलेले आपल्याला दिसून येईल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक लोकशाहीचे, सामाजिक न्यायाचे विचार आपण नीटपणाने समजून घेतले नाहीत. म्हणूनच भारतामध्ये ही राजकीय दुरावस्था निर्माण झाली असं लेखक या लेखामध्ये नमूद करतात. सामाजिक न्यायमूल्यांची जपणूक करणारी सर्वसमावेशक विचारधारा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यापुढचा लेख आहे स्वतंत्र मजूर पक्ष आणि मुंबई विधानसभा. 1935 ला भारत सरकारचा अधिनियम संमत करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष नावाच्या त्यांच्या पक्षाची स्थापना केली. स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेची परिणती हिंदूंच्या सरंजामशाहीतून, त्यांच्या दुराग्रहातून आणि भारतीय लोकसंख्येच्या बहुसंख्य लोकांचे मानवी हक्क दडपून टाकण्याच्या क्रूर रूढी यांच्यातून बाहेर पडण्यासाठी सुमारे 1.5 दशक डॉक्टर आंबेडकरांनी चालविलेल्या लढ्यामध्ये झाली. मुंबई विधानसभेसाठी पुणे करार आणि शासन अधिनियम 1935च्या तरतुदीनुसार
ज्यावेळी मुंबई विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाने 18 जागा जिंकत महत्वपूर्ण अशा स्वरूपाची कामगिरी केली होती असे लेखक या ठिकाणी नमूद करतात. एकंदरीत स्वतंत्र मजूर पक्षाविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी आपल्याला हा लेख नक्कीच उपयुक्त ठरेल आणि आपण हा लेख वाचावा अशी मी अपेक्षा करतो. यापुढचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. सायमन कमिशन समोर साक्ष देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, भारतातील इतर कोणत्याही अल्पसंख्याकांना राजकीय हक्काच्या संरक्षणाची जेवढी निकड नव्हती तेवढी ती अस्पृश्यांना आहे. कारण भारतातील अस्पृश्य शैक्षणिकदृष्ट्या उपेक्षित, आर्थिकदृष्ट्या वंचित आणि सामाजिकदृष्ट्या गुलामीत आहेत, मागासलेले आहेत. एकंदरीत स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेनंतर डॉक्टर आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना का केली? स्वतंत्र मजूर पक्ष ऑलरेडी असताना बाबासाहेबांना शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष का स्थापन करावा लागला? याची कारणे किंवा या प्रश्नाची नीट उत्तरे समजावून घेण्यासाठी हा लेख आपण सर्वांनी वाचावा. या तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच तुम्हाला या लेखांच्या माध्यमातून मिळतील असं मला वाटते. यापुढचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाजवाद विषयक चिंतन. भारतामध्ये समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती किंवा समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या संघटना यांचे 3 प्रकार पडतात. समाजवादाचा पुरस्कार करणारा पहिला वर्ग आहे जो मार्क्सवादी, जे कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. दुसरा वर्ग आहे मार्क्सवादीच पण जे कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून कार्यरत नसून स्वतंत्र संघटनाच्या माध्यमातून ते समाजवादाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. आणि तिसरा वर्ग आहे काँग्रेस समाजवाद्यांचा. एक गोष्ट लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजवादाचा पुरस्कार करत होते, समाजवाद बाबासाहेब मानत होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाजवादाविषयक चिंतन या 3 पैकी कोणत्याही साच्यात बसणारं नव्हतं. बाबासाहेबांच्या मते समाजवाद हा काही केवळ आदर्श नसून तो कृतीत उतरवायचा कार्यक्रम आहे असे बाबासाहेबांचे मत होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाजवाद विषयक चिंतन सविस्तरपणे अभ्यासण्यासाठी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजवाद अभ्यासण्याची इच्छा असणाऱ्या अभ्यासकांसाठी हा लेख उपयुक्त ठरेल असं मला वाटते. यापुढचा लेख आहे डॉक्टर आंबेडकर आणि लोकशाही व लोकांचे सार्वभौमत्व. आपली लोकशाहीची व्याख्या व व्याप्ती स्पष्ट करताना डॉक्टर आंबेडकरांनी अनेकदा सांगितले आहे की लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात जिच्याद्वारे रक्तपाताशिवाय आमूलाग्र अशा स्वरूपाचे बदल घडून आणता येतात अशी शासनाची घडण व पद्धती म्हणजे लोकशाही होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये आधुनिक लोकशाहीमध्ये किंवा आधुनिक लोकशाहीचं ध्येय एखाद्या राजाच्या हुकुमशाहीमधून जनतेला मुक्त करणं एवढंच नसून त्या शासकाने जनतेचे कल्याण साधणे, जनतेचे हित साधणे हे आधुनिक लोकशाहीचे उद्दिष्ट असायला हवे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नमूद करतात. नव भारताची राज्यघटना तयार करण्याची संधी मिळताच आपली सर्व बुद्धिमत्ता व कुशलता पणाला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राजकीय क्षेत्रामध्ये लोकशाही व लोकांचे सार्वभौमत्व रुजवण्यात यश मिळविले आहे. यापुढचा लेख आहे गांधी आंबेडकर समझोता. मित्र हो, गांधी आंबेडकर समझोता जो पुणे अग्रीमेंट या नावाने सुप्रसिद्ध आहे, माझ्या मते भारताच्या इतिहासातली ही एक अतिशय महत्वाची अशी घटना आहे. पुणे करार नेमका काय होता हे डिटेल्स मध्ये समजून घेण्यासाठी हा लेख आपण आवर्जून वाचावा. इंग्लंडमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेमध्ये
अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात याव्यात अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. ही मागणी मान्य होऊ नये म्हणून महात्मा गांधीजी पुण्यामध्ये उपोषणाला बसले होते. यावरती तोडगा म्हणून 24 सप्टेंबर 1932 रोजी एक करार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधी यांच्यामध्ये एक करार झाला, जो आज पुणे करार या नावाने प्रसिद्ध आहे. आणि हा पुणे करार मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्याला डिटेल्समध्ये अभ्यासण्यासाठी हा लेख नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरेल. या गौरव ग्रंथामधील हा लेख आपण आवर्जून वाचावा. या पुढचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मचिंतन. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातील सामाजिक चळवळीच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे एक प्रणेते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये ज्या धर्मामध्ये माणसाशी माणुसकीने वागण्याची मुभा दिली जात नाही, ज्या धर्मामध्ये माणसाशी माणुसकीने वागणे हे अशुभ मानले जाते, तो धर्म नसून रोग आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमूद करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू धर्माविषयी काय मत होते याचा अतिशय सविस्तर उहापोह लेखक महोदयांनी या लेखामध्ये केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील वाईट रूढी परंपरा कशा चव्हाट्यावर आणल्या याचाही उल्लेख या लेखामध्ये आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी हा लेख उपयुक्त ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या असंख्य अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म का स्वीकारला या प्रश्नाचं उत्तरही हा लेख वाचल्यानंतर आपल्याला नक्कीच मिळेल असं मला वाटते. आजच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मचिंतन हा महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा लेख आपण वाचायला हवा असं मला वाटते. या पुढचा लेख आहे डॉक्टर आंबेडकर आणि राज्यघटना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना परिषदेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. पण 7 सदस्य असले तरी हा भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याची पूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच पार पाडली असं म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटते. घटना परिषदेला घटना तयार करत असताना कुठलेही हितसंबंध राखायचे नव्हते. घटना परिषदेला देशाला एक चांगली राज्यघटना द्यायची होती. पण उद्या अमेंडमेंट करत असताना, घटना दुरुस्ती करत असताना राजकीय पक्षाचे हितसंबंध ठेवून घटना दुरुस्त्या केल्या जातील असं मत बाबासाहेबांनी त्या काळी नमूद केलं होतं. बाबासाहेबांचं हे मत आज कुठेतरी मला रिलेव्हन्स वाटतं. डॉक्टर आंबेडकर आणि राज्यघटना हा सुद्धा एक या ग्रंथामधला महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा लेख आहे. हा लेख सुद्धा आपण सर्वांनी आवर्जून वाचावा. या पुढचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. कायदामंत्री असताना डॉक्टर आंबेडकरांनी 1 एप्रिल 1948 रोजी हिंदू कोड बिल घटना समितीमध्ये मांडले होते. दलितांप्रमाणेच समाजात हीन वागणूक देण्यात येणाऱ्या महिलांविषयी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये अपार सहानुभूती होती. कुटुंबातील स्त्रियांचे हाल कमी व्हावेत म्हणून त्यांनी स्त्रियांना घटस्फोट, पोटगी, पुनर्विवाह, वडिलोपार्जित संपत्तीत वाटा, दत्तक घेणे वगैरे हक्क देणाऱ्या हिंदू कोडबिलाचा आग्रह धरला. आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं हिंदू कोडबिल आज सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हे हिंदू कोडबिलामध्ये नेमक्या काय तरतुदी होत्या हे जर नीटपणाने समजून घ्यायचे असेल, किंवा बाबासाहेबांनी मांडलेलं हिंदू कोडबिल नेमकं काय होतं
हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा लेख आपल्याला उपयुक्त ठरेल आणि आपण हा लेख वाचायला हवा. यापुढचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रीय लिखाण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक असामान्य प्रतिभावंत, कायदे पंडित, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि मानववंशशास्त्र अशा अनेक क्षेत्रामध्ये कुशल होते. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने 1915 साली MA आणि 1917 साली PhD या पदव्या त्यांना प्रदान करण्यात आल्या. त्या अर्थशास्त्र या विषयामध्येच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी मिळवली, ती सुद्धा इकॉनॉमिक्स हा विषय घेऊनच. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र या विषयावरील प्रभुत्व किती मोठे होते हे आपल्याला नक्कीच लक्षात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रावर 3 ग्रंथ लिहिले आहेत. त्यामध्ये पहिला ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी, इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स अँड सोल्युशन, आणि तिसरा ग्रंथ द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन. हे 3ही ग्रंथ अर्थशास्त्रांच्या अभ्यासकासाठी पुढच्या काळामध्ये वरदान ठरले असं म्हणायला काही हरकत नाही. यापुढचा लेख आहे डॉक्टर आंबेडकरांचे शेतीविषयक विचार. प्रस्तुत लेखात डॉक्टर आंबेडकरांचे भारतातील शेतीविषयक विचार विशद करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या भागात भारतातील धारणा क्षेत्राचे सरासरी लहान आकारमान, त्यातील निर्माण झालेले प्रॉब्लेम व ते सोडविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेले उपाय यांची चर्चा केली आहे. दुसऱ्या भागात त्यांनी मुंबई विधिमंडळात कोकणातील खोती पद्धत रद्द करण्यात यावी यासंबंधीचे विधेयक मांडले होते. त्या विधेयकाचा उहापोह करण्यात आला आहे. तर तिसऱ्या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामुदायिक शेती संबंधीचे विचार मांडण्यात आले आहेत. एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरांचे शेतीविषयक विचार समजून घेण्यासाठी हा लेख उपयुक्त आहे. यापुढचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक तत्वज्ञान व कार्य. ही वस्तुस्थिती आहे की निरक्षर जनता मानसिक दृष्ट्या गुलाम, आर्थिक दृष्ट्या दरिद्री आणि सामाजिक दृष्ट्या मागास बनली होती. निरक्षर जनतेला त्यांच्या गाढ झोपेतून जागे करण्याचं एक अवघड काम डॉक्टर आंबेडकरांना करायचं होतं. वंचित जनतेला आत्मअवलंबन आणि आत्मसन्मान मिळवून देण्याचं अवघड काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायचं होतं. समाजातली ही विषमता दूर करण्यासाठी, सामाजिक लोकशाही रुजू करण्यासाठी, सामाजिक लोकशाही प्राप्त करून घेण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही ठोस अशा स्वरूपाचा उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे नव्हता. म्हणून सामाजिक लोकशाही प्राप्त करण्यासाठी, समाजातली विषमता दूर करण्यासाठी, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी, निरक्षरांना साक्षर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हा राजमार्ग स्वीकारला. आणि शिक्षण हा राजमार्ग वापरून ही सर्व परिस्थिती सुधारण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यश आले. जे रिअलायझेशन करून देते ते म्हणजे शिक्षण, अशी सुंदर व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत कार्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य मला अतिशय महत्वाचे वाटते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शैक्षणिक कार्य समजून घ्यायचे असेल तर हा लेख आपल्याला उपयुक्त ठरेल. हा लेख आपण वाचावा असं मला वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विरोधक या पुढचा लेख आहे. समाज जीवनातील अंधश्रद्धेच्या तडबंद्या मोडून काढण्यासाठी भारतामध्ये ज्या काही समाज सुधारकांनी प्रयत्न केले, या अंधश्रद्धेच्या तडबंद्या मोडून काढण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्व समाज सुधारकांना विरोधाला सामोरे जावेच लागले. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी या सर्व परिस्थितीला कसे अपवाद ठरतील
अपरिहार्यपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या सर्व विरोधकांच्या विरोधांना सामोरे जावे लागले. महात्मा गांधीजी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीका केली, पण गांधी सावरकरांची टीका ही वैचारिक स्वरूपाची टीका होती हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली काही लोकांनी जातीय दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आयुष्यभर गरळ ओकण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधकांच्या विरोधाला न जुमानता आयुष्यभर अस्पृश्यांसाठी काम केले. एकंदरीत वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असताना, या देशाची राज्यघटना तयार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले याचेच वर्णन या लेखामध्ये करण्यात आले आहे. आणि हा लेख सुद्धा रिडेबल अशा स्वरूपाचा आहे, आपण तो वाचावा. यापुढचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकपत्रकारिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सर्वगुण संपन्न अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते, अर्थतज्ञ होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता हा कुठेतरी दुर्लक्षित अशा स्वरूपाचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पत्रकारिता या विषयावर चांगलं प्रभुत्व होतं. हे आजही बऱ्यापैकी लोकांना माहीत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेवरच्या प्रभुत्वाची ओळख करून देणारा हा महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा लेख आहे आणि आपण तो वाचावा. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही केवळ पत्रकारिता नसून ती लोकपत्रकारिता होती. आणि त्यांच्या या लोकहितवादी पत्रकारितेने लोकजागृती, लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकविकासाच्या प्रक्रियेला गतिमान केले आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात महाराष्ट्रातील पत्रकारितेला लोकांच्या हिताशी जोडण्याचे काम किंवा मराठी भाषिक पत्रकारितेचा संबंध लोकांच्या हिताशी, लोकांच्या उन्नतीशी, लोकांच्या प्रगतीशी जोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. या पुस्तकातील सर्वच लेख रिडेबल अशा स्वरूपाचे आहेत, आवर्जून वाचायला हवेत अशा स्वरूपाचे लेख या पुस्तकामध्ये इन्क्लूड आहेत. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सर्वच्या सर्व लेखांचा परिचय करून देणं हे मला काही शक्य नाही. माझ्या ग्रास्पिंग पॉवरनुसार मला ज्याप्रमाणे हे लेख समजले किंवा जे लेख मला महत्वाचे वाटले अशा महत्वपूर्ण आणि निवडक लेखांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून केला. आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आधारित असणारा हा गौरवग्रंथ आवर्जून वाचायला हवा असं मला वाटते आणि आपण सर्वजण हा गौरवग्रंथ वाचाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.